आणि एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहूया। अमित शहांसोबत झालेल्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ हे सुद्धा नड्डांच्या भेटीसाठी रवाना झालेत आणि थोड्याच वेळात जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी या सगळ्यांची बैठक देखील होणार आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, फडणवीस नड्डांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं समजतंय, काय अपडेट? नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस तिथून निघालेत। जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आता एनडीएतील सत्ता वाटपा संदर्भातील बैठक आहे। एनडीए मधील कोणत्या पक्षाला किती खाती द्यावीत या संदर्भातील बैठक ही आता जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी सुरू आहे। आपण पाहू शकतो की नुकताच इथे बाहेर राजनाथ सिंग यांचा कॉन्वॉय पोहोचलेला आहे। त्या थोड्या वेळापूर्वी अमित शहा सुद्धा या ठिकाणी पोहोचले होते आणि अमित शहांच्या आगमनानंतर राजनाथ सिंग या ठिकाणी पोहोचलेत आणि चंद्रबाबू नायडू थोड्याच वेळात इथे पोहोचतील। 6 वाजेपर्यंत एनडीएतील सर्व महत्त्वाचे नेते हे जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत आणि जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी एनडीएतील सगळे महत्त्वाचे नेते हे एकंदरीत खाते वाटप, सत्ता वाटपा संदर्भात चर्चा करणार आहेत। कारण एनडीएतील विविध घटक पक्षांपैकी किती नेत्यांना कोणती मंत्रिपदं द्यावीत, स्वाभाविक यामध्ये एकनाथ शिंदेंना कोणती मंत्रिपदं मिळणार आणि अजित पवारांना कोणती मंत्रिपदं मिळणार याचाही समावेश आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांपैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत सुद्धा काही सूतोवाच या बैठकीनंतर केलं जाऊ शकतात। कारण आधी मित्रपक्षांचे वाटे ठरतील आणि त्यानंतर मग भाजप या पुढच्या आपल्या स्वतःच्या साठीचे निर्णय हे करू शकेल। सध्या नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहा पोहोचलेले आहेत, राजनाथ सिंग पोहोचलेले आहेत, अजित पवार थोड्या वेळात इथे पोहोचतील, एकनाथ शिंदे सुद्धा इथे येऊ शकतात आणि मग त्यांची एनडीएच्या नेत्यांची एक खातेवाटपा संदर्भात इथे बैठक होऊ शकते। ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या सगळ्या भेटीगाठींच्या अनुषंगाने अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडनं जाणूनच घेणार आहोत।